फडणवीसांनी 24 तासात अजितदादांचा राजीनामा घ्या, अन्यथा दिल्लीला जाऊन शहांना भेटणार. दादांचा राजीनामा मिळेपर्यंत लढत राहणार. पार्थ पवार प्रकरणावरून अंजली दमानी यांचा अल्टिमेटम. मुंबईत मतदार यादीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर आणि आमदार सुनील शिंदे यांचं दुबार नाव. तर निवडणूक आयोगानं कुणाच्या घरी बसून हे कांड केलं, कारवाई झालीच पाहिजे, पेडणेकरांचा संताप. आयआयटी बॉम्बेवरून राजकारण पेटलं. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक. मुंबई संदर्भात पोटात साचलेली ही मळमळ बाहेर. राज ठाकरेंकडून समाचार, तर मनसेकडून आयआयटी मुंबईची बॅनरबाजी. ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी. निवडणूक आयोगाचा घोळ समोर. मनसेच्या अविनाश जाधवांकडून याची पोलखोल. चुकीचा शब्द वापरला. शिवराळ भाषेनंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त. बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास असल्याचं केलं होतं वक्तव्य. राज्यभरात 2 दादांच्या स्पर्धा सुरू. एक बोलतो माझ्याकडे चाव्या, तर दुसरा बोलतो माझ्याकडे तिजोरी. यांना कुणाची मर्यादा राहिली नाही. ठाकरे गटाच्या सचिन आहिर यांची अजित पवारांचं चंद्रकांत पाटलांवर टीका. आपल्याकडे नगर विकास खातं, त्यात माल आहे. 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार. शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची सध्या चर्चा. निवडणुकीमध्ये अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिघं मिळून ठरवतात. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षाला बेदम मारहाण, व्हिडिओही व्हायरल. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानं मारहाण केल्याचं शिवप्रेमी चंदू आगे यांचं स्पष्टीकरण. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून घटनेचा निषेध व्यक्त. राणीच्या बागेत शक्ती वाघाचा मृत्यू. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्याचा आरोप. तर शक्ती वाघ काही महिन्यांपासून निरोगी. आरोग्य तपासणीचा प्रश्नच येत नाही, प्रशासनाचं स्पष्टीकरण. जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. पालघरमधल्या प्रचारसभेतनं फडणवीसांची ग्वाही. लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली. सत्तेत आता 3 भाऊ असले तरीही खरा मालक शिंदेच. नंदुरबारचे शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधानामुळे आता महायुतीत वादाची शक्यता. महायुतीनं एकत्र मिळून लाडकी बहीण योजना सुरू केली. अनेक अडथळ्यातून सुद्धा ही योजना पुढे राहिली. यापुढेही कायम सुरू राहणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटेंच्या याचिकेवर आज पुन्हा सुनावणी. अनगर नगरपंचायतीमध्ये सूचकाची सही नसल्यामुळे थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद. तर आदर्श निवडणूक कार्यक्रमाचा भंग झाल्याचाही थिटेंच्या वकिलांचा दावा. सोलापुरात जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याची आत्महत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याचा कुटुंबियांचा आरोप. दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका. पुण्यामध्ये पोलिसांकडून दहशत माजवणाऱ्या आरोपींची धिंड. कोयता गँगला भर रस्त्यात उठाबशा काढायला लावल्या. तर जळगावच्या चाळीसगावात सुद्धा पोलिसांनी टवाळखोरांचा माज उतरवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आज युनेस्को मुख्यालयामध्ये लागणार. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार. दुपारी 2 वाजता पुतळ्याचं अनावरण. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाची धडक. तर महिलेला उपचारादरम्यान तिचा मृत्यू. तेलगाव ते धारूर मार्गावर अजित पवारांच्या ताफ्यातील अग्निशमन पथकातील वाहनानं त्यांना धडक दिली होती. माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालक ताब्यात. नातवासोबत वॉक करताना निर्मला गावितांना कारची धडक. खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मुंबई गोवा महामार्गावरून अपघातग्रस्त कीटकनाशकाचा टँकर बाजूला काढण्यात यश. 2.5 तासांनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्वपदावर. पुण्यामध्ये शालार्थ आयडीसाठी 1 लाखांची लाच घेतल्याचा प्रकार. लाचखोर शिक्षण उपनिरीक्षकाला रंगेहात पकडलं. घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केलेली असताना अद्यापही असे प्रकार सुरूच. संभाजीनगरात समाज कल्याण वसतिगृहातील जेवणात पाल आढळल्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा. वसतिगृहासमोर विद्यार्थ्यांचा ठिय्या. तर समजूत काढण्यासाठी आलेल्या सहाय्यक आयुक्तांसमोरच विद्यार्थ्यांनी असुविधांचा पाढा वाचला. दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये 7वी अटक. तर आत्मघाती बॉम्बर उमरचा साथीदार एनआयएच्या अटकेत. अटकेतील आरोपी हरियाणाच्या धौज परिसरातला रहिवासी.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव। गुवाहाटी कसोटीमध्ये टीम इंडियाचा 408 धावांनी धुव्वा। कसोटी मालिका 2-0 गमावली।